बिग बॉस मराठीचा तिसरा आठवडा सुरू झाला असून दिवसेंदिवस हा कार्यक्रम अजून मजेशीर होत आहे। सीझन 5 सध्या खूपच चर्चेत आहे। सगळीकडे त्याचेच वारे वाहताना दिसत आहेत। या वर्षीचा मराठी बिग बॉस लोक खूप आवडीने बघताना दिसत आहे। टीआरपी दिवसेंदिवस वाढताना दिसतो आहे। अगदी जिओ सिनेमाचं सबस्क्रिप्शन घेऊन थोडा जरी मोकळा वेळ मिळाला तरी बिग बॉस मराठी पाहायला लोक सुरुवात करतायत। या घरात कुठे राडा होतोय तर कुठे प्रेम खुलतंय तर कुठे पातळी सोडून बोलण्याची अनेकांची सवय गेलेली नाहीये। रोज या घरातील समीकरण बदलतायत। रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे। सध्या निक्की, जान्हवी आणि अरबाज हे बिग बॉसच्या घरातील स्ट्रॉंग प्लेयरच्या यादीत येतात, तर अभिजित सावंत, अंकिता, आर्या हे देखील अत्यंत हुशारीने खेळ खेळत आहेत। आणि या सगळ्यात लोक टीका करणं मात्र थांबवत नाहीत। उलट याला का घेतलं, त्याला का घेतलं यावरून विषय यावेळेलाही तापला, पण तरीही लोक बघणं थांबवत नाहीत। आणि हे सर्व सुरू असताना याच घरातील एका सदस्याची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर होताना दिसतेय। या सदस्याला खालच्या दर्जाची वागणूक दिली जात आहे का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। हा सदस्य आहे महाराष्ट्राच्या गावखेड्यातून आलेला सूरज चव्हाण, म्हणजे सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला गुल्लीगत सूरज। चला तर आज चर्चा करूयात की हा सूरज चव्हाण आहे तरी कोण आणि तो बिग बॉसच्या घरात आला तरी कसा। नमस्कार, मी स्नेहा आणि तुम्ही पाहत आहात से हाय टू स्काय। कालच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी तसं तर सगळ्या सदस्यांची शाळा घेतली, सूरजचं कौतुकही केलं। सूरजने अक्षय कुमार समोर त्याचे गुलीगत फेमस डायलॉग म्हणून दाखवले। त्यांनी त्याची तारीफ पण केली। गेल्या 2 आठवड्यापासून सूरज चव्हाणला घरात जी वागणूक मिळत होती त्या सर्वाची भाऊच्या धक्क्यावर परतफेड झाली। पण सूरज या खेळात सहभागी झाला असला तरी त्याला या चकचकीत दुनियेची, या खेळाची, इथल्या छक्क्या पंजांची अजिबात जाण नाही। बारामती तालुक्यातील मुरगाव नजीकच्या मोढावे या गावातील हा तरुण आहे। अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून त्याचा आतापर्यंतचा प्रवास झाला आहे। 5 बहिणी आहेत। आई आणि आजी एकाच दिवशी वारल्या। वडिलांना कॅन्सर झाला होता। तो ओपनिंगला जायचा, तिथे त्याचे मित्र त्याचे पैसे खायचे। अनेकांनी त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न केला। काही लोकांनी त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यावर ट्रोल करणारे व्हिडिओ बनवले गेले, पण तो डळमळला नाही। त्यामुळे त्याच्यात जी गुणवत्ता होती, जी क्वालिटी होती, खेड्यापाड्यात फिरणे आणि व्हिडिओ करणे आणि त्यात जो गुलीगत नावाचा शब्द आहे तो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला। त्यामुळे एका गरीब घरच्या मुलाला आज बिग बॉसच्या मराठीच्या घरात बोलावलं गेलं। तर त्याची स्टोरी अशी की टिकटॉक जेव्हा सुरू झालं तेव्हा सूरज चव्हाण सोशल मीडियावर आला आणि काही कळण्याआधीच तो स्टार झाला। त्याचा आवाज, त्याच्या उड्या आणि डान्स दिसायचे। त्याच्या डायलॉग मधला गुलीगत हा शब्द हिट झाला। टिकटॉकमुळे सूरज चव्हाण एवढा हिट झाला की लोक त्याला उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावू लागले। पैसे मिळायला लागले। मग टिकटॉक बंद झालं। सूरज चव्हाणने हाच गुलीगत पॅटर्न इंस्टाग्रामवर आणला, तिथेही हिट झाला। मग त्यानं शॉर्ट फिल्म बनवल्या, गाणी बनवली, सगळं गुलीगत झालं। यातील कोणतीही गाणी किंवा फिल्म पुरस्काराचे मानकरी ठरले नाहीत, पण ती व्ह्यूजच्या बाबतीत प्रचंड हिट झाली। सध्या 12 लाख लोक त्याला इंस्टाग्रामवर फॉलो करतात। त्याच्यात काहीतरी गुण आवडला असेलच ना। तो इंस्टाग्रामवर प्रचलित असल्यामुळे बिग बॉस मध्ये त्याला संधी दिली गेली। सूरज चव्हाण यंदा बिग बॉस मध्ये आला आणि त्याच्याबद्दल खऱ्या अर्थाने चर्चा व्हायला सुरुवात झाली। त्याला बिग बॉस मध्ये घ्यायचं का, त्याचं काही कर्तृत्व आहे का, इथून विषय सुरू झाले। सूरज बिग बॉस मध्ये शांत बसला। आता त्याला नॉमिनेट शब्दही म्हणता येत नव्हता। कोणाशी कसं बोलायचं हे समजत नव्हतं। मग त्याच्यावर शाळा व्हायला लागली। बिग बॉसने त्याला बोलावून घेतलं, जसा आहे तसा वाग असं सांगितलं। पण हा खेळ समजायला त्याला वेळ लागतोय। पण घरचे इतर सदस्यही त्याला समजून घ्यायला कमी पडत आहेत असं दिसतंय। त्याला साथ देण्याऐवजी तो कसा खेळासाठी, एखाद्या टास्क साठी सक्षम नाही हे त्याला वारंवार दाखवलं जात आहे। प्रेक्षकांच्या निदर्शनातून देखील हे आता सुटलं नाही। त्याच्या साधेपणाचा काही स्पर्धक गैरफायदा घेत असल्याची टीका सोशल मीडियावर केली जात आहे। टीआरपीचं लफडं, स्क्रिप्टेड असल्याची चर्चा आणि नळावरची भांडणं सगळं टिपिकल मसाला बिग बॉस मध्ये दिसायला लागला। आणि या सगळ्यात टिपिकल नसलेला सूरज हिट व्हायला लागला। त्याने आपल्या आई वडिलांचा मृत्यू, लोकांनी फसवणं, गरिबीतले दिवस, सगळी स्टोरी सांगितली। लोक इमोशनल झाले। पण म्हणून सूरज चव्हाण हिट झाला का, तर नाही। हिट कशाच्या जोरावर झाला याची स्टोरी जास्त इंटरेस्टिंग आहे, कारण त्यात आहे ह्युमन सायकोलॉजी, मानसशास्त्र।
सूरज चव्हाण हिट ठरतो जसा आहे तसा राहिल्यामुळे. आई वडिलांना गमावणं, आपल्या दिसण्यावर, वागण्यावर, बोलण्यावर लोकांचं हसणं हे कोणालाही न्यूनगंडात टाकणारं आहे. सूरज चव्हाण याला मागे टाकून पुढे आलाय. सूरजची भाषा बोबडी आहे, त्याचं वागणं गावरान आहे आणि बिग बॉसची किंवा सोशल मीडियाची दुनिया चकचकीत आहे. तर तुम्ही कसे नाही आहात हे दाखवण्याची स्पर्धा इथे आहे. सूरज चव्हाण याच गोष्टीला अपवाद आहे. हा तो एकदा कॉन्फिडंट झाला की सुट्टी नाही. म्हणजे कसं, तर बिग बॉसच उदाहरण घ्या. त्यात आहे निक्की तांबोळी. तो तिला नीट बस असं बोलतोय, मराठीत बोल असं म्हणतोय, किंचितही न घाबरता, जसा आहे तसा. सूरज चव्हाण हिट होतो कारण त्याला प्लॅटफॉर्म मिळतो. नक्कीच तो भारी अभिनेता आहे, तो एकदम आशय घेऊन रील्स बनवतो, अशातला भाग अजिबात नाही. पण तो धाडस करून लोकांसमोर येतो, त्याला स्टेज मिळतो म्हणून. मग हे स्टेज टिकटॉक, इंस्टाग्राम अशा सोशल मीडियाचं असतं. यावरून तो युट्यूबला गाणी बनवण्यावर शिफ्ट होतो आणि तिथून बिग बॉस मध्ये जातो. जसा आहे तसा वागतो. त्याचा कंटेंट हा बऱ्याचदा एडिटेड नसतो, त्याचे डायलॉग ठरवलेले नसतात, पण लोकांना बघायला मजा येते. पण या स्टेजवर सूरज चव्हाण क्रिंज कंटेंट टाकतो. लोक नाक मुरडतात, पण कंटेंट पूर्ण बघून. बरं, पण ज्यांना यापेक्षा भारी स्टेज मिळतं, म्हणजे चित्रपट, नाटक, सिरियल असले स्टेज, ते सुद्धा सोशल मीडियावर अर्थ नसलेलाच कंटेंट पोस्ट करतात. त्यालाही हजारो लाखो लाईक्स येतात. ते पण बिग बॉस मध्ये येतात. कोण करतंय याच्यावर जर ठरत असेल की कुठला कंटेंट आहे आणि कुठला कचरा, तर विषयच सोडा. तर बिग बॉसच्या घरात मागच्या आठवड्यात झालेल्या भागात अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सूरजला एका छोट्याशा कारणावरून तू किती फालतू आहेस असं म्हणाले. त्यामुळे खरंच तो फालतू आहे का, की जाणून बुजून त्याला कमी लेखलं जात आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. एवढंच नाही तर बुक्कीत टेंबूळ हा सूरजचा गमतीशीर आणि गाजलेला डायलॉग आहे. पण एका टास्क दरम्यान अभिनेता वैभव चव्हाणने सूरजला धमकी दिली. माझ्या हाताला हात लावला तर तुला बुक्कीत टेंबूळ नाही तर बुक्कीत मुंडकं छाटेन, मी डायरेक्ट तोडतो, अशा शब्दात वैभवने सूरजला आपला राग व्यक्त केला. विशेष म्हणजे नुकतंच एका मुलाखतीत गायक आणि बिग बॉस मराठीचे माजी सदस्य उत्कर्ष शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या या नव्या पर्वाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सूरज चव्हाणला गुलीगत पाठिंबा देत उत्कर्ष शिंदे यांनी घरातील काही सदस्यांच्या वागणुकीचा निषेध केला आहे. या संदर्भात उत्कर्ष म्हणतात की बिग बॉस मराठी सुरू झाल्यापासून मी ते पाहतोय, पण एक गोष्ट निदर्शनास आली की ती म्हणजे सतत सूरजला कोणीतरी हिणावतंय, सारखं त्याला कमी लेखलं जातंय, त्याला टास्क मध्ये देखील समजून घेतलं जात नाही. कामाच्या बाबतीतही तसंच आहे. घरात तो 2-2 वेळा भांडी घासत असतो, तोच का नेहमी टेबल पुसत असतो, त्यालाच का तुम्ही बूट उचलायला लावता? जर तुम्ही म्हणता ना घरात सगळे समान आहेत, मग त्याला ही असली वागणूक कशासाठी? जान्हवी तर त्याला फालतू म्हणाली, पण त्याने जर जान्हवीला हेच शब्द वापरले असते तर चाललं असतं का? सूरज बाबत हे सर्व पाहताना प्रचंड राग येतो. म्हणून माझी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की सूरजला तुमचा भरभरून पाठिंबा द्या. उत्कर्षच्या या व्हिडिओ नंतर आता सिद्ध झालंय की घरात सूरजला मिळणारी दुय्यम वागणूक आता प्रेक्षकांच्या आणि कलाकारांच्याही नजरेतून सुटलेली नाही. तो बऱ्यापैकी बोलतोय, त्याच्या विनोदाला लोक साथ देत आहेत आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्राने त्याला साथ द्यावी का, तर गरिबाचा सन्मान आपण केला पाहिजे. असा एखादा मुलगा जो खेड्यापाड्यातून आलेला आहे, तो जर त्याच्या कलागुणांनी मोठा होत असेल तर महाराष्ट्राच्या सर्व लोकांनी मोठं होण्यासाठी त्याला मदत केली पाहिजे. शेवटी एकच म्हणेन की सूरज चव्हाणचा कंटेंट क्रिंज वाटला तरी त्याच्यात खरेपणा असतो, म्हणून तो लोकांना आवडतो, अगदी गुलीगत. तेव्हा याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.